प्रसादासाठी किंवा जेवणाबरोबर तुम्हाला जर काय गोड पदार्थ तयार करायचा असेल तर अवघ्या 5-6 मिनिटात तयार होणारी ही रव्याची खीर नक्की बनवून पहा. तांदळाच्या खीर तयार करण्यासाठी जेवढा आपल्याला वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळेत ही पटकन तयार होते. बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढी चवीला अप्रतिम लागते. चला तर ही खीर कशी तयार करायची ते पाहूया. तर सगळ्यात अगोदर एक जाड बुडाची कढई गॅसवरती मी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे. आता कोणत्याही गोड पदार्थामध्ये साजूक तूप असेल ना तर त्या गोड पदार्थाला अजून चांगली चव येते. आता ड्रायफ्रुट्स मी इथं काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं काजू, मनुके जे तुम्हाला हवं असेल, पिस्ता, बदाम वगैरे टाकायचे असेल तर ते तुम्ही इथं घेऊ शकता. प्रमाण पण तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही कमी जास्त करू शकता. हलकासा ब्राऊन कलर आला, जे मनुके आहेत ते थोडेसे फुगले की आपण हे तेलामधून बाहेर काढूया. आता हे भाजत असताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा, नाहीतर हे तूप आहे ना ते सगळं करपून जाईल. आता त्याच तुपामध्ये जवळजवळ पाऊण वाटी आणि चमच्यांचं म्हणाल तर जवळजवळ 5 ते 6 चमचे एवढा रवा मी इथं वापरलेला आहे. मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक रवा घेतला तरी सुद्धा चालेल. हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हा भाजून घेऊया. भाजत असताना अजिबात गॅसचा फ्लेम मोठा ठेवू नका. अगदी मीडियम आचेवरतीच हा मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता एवढ्याशा रव्यापासून 5 ते 6 जणांसाठी ह्याची खीर आहे ना ती भरपूर अशी तयार होईल. वजनी प्रमाणात जवळजवळ 70 ते 80 ग्रॅम एवढा रवा आपण इथं घेतलेला आहे. आता तुम्ही ह्याचं स्ट्रक्चर बघू शकता. सुरुवातीला कसा सफेद होता आणि आता ह्याचा रंग तुम्ही बघू शकता. असाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त सफेद किंवा जास्त ब्राऊन पण करायचा नाही. तर रवा आपला चांगला भाजलेला आहे आणि हा भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये खीर तयार करायला घेऊया. तर खीर बनवणं अतिशय सोपं आहे. जे पहिल्यांदाच तयार करतायत ना ते सुद्धा अगदी सहज तयार करतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तीच कढई मी इथं वापरलेली आहे आणि त्या कढईमध्ये जवळजवळ अर्धा लिटर मी इथं दूध घेतलेलं आहे. आता तुम्हाला पूर्ण दूध घ्यायचं नसेल तर अर्ध पाणी आणि अर्ध दूध तुम्ही इथं घेतलं ना तरी सुद्धा चालेल. दूध घेतल्यानंतर हलकंसं आपण हे गरम करूया आणि त्या दुधामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला इथं साखर घ्यायची आहे. तर मी इथं जवळजवळ अर्धी वाटी, अर्धीपेक्षा थोडीशी जास्त वाटी घेतलेली आहे. म्हणजे जेवढा रवा घेतला होता ना तेवढीच साखर मी इथं वापरलेली आहे. आता तुम्हाला इथं केवढं गोड हवं असेल ना तेवढं तुम्ही गोडाचं प्रमाण म्हणजे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर परत एकदा हे आपण सगळं हलवून घेऊया आणि हलकंसं दूध इथं गरम झालं की आपण जो रवा भाजून ठेवला होता ना तो घालूया. आता हा रवा शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. एका उकळीमध्ये रवा चांगला शिजला जातो. तर ही खीर बनवायला पण अतिशय सोपी आहे, पटकन तयार होते. अवघ्या 5 ते 6 मिनिटात तुम्ही ही खीर तयार करून खाऊ शकता. आता तांदळाची तुम्ही जर खीर तयार करत असाल तर ती खीर तयार करण्यासाठी थोडीशी प्रोसेस आपल्याला करावी लागते. तांदूळ सुरुवातीला आपल्याला बारीक करावा लागतो आणि ती कणी असते ती आपल्याला शिजत टाकावी लागते. आता ती कणी शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो, पण ही रव्याची खीर तयार करत असताना असं काहीच होत नाही. फक्त अवघ्या 5 ते 6 मिनिटात ही खीर आपली तयार करून तुम्ही खाऊ शकता. तर थोडंसं म्हणजे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर झालेली आहे. रवा पण चांगला शिजलेला आहे. आपण जो साखर इथं वापरलेली आहे ना त्याऐवजी तुम्ही इथं गुळाचाही वापर केला तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. आता ही खीर तुमच्या घरात जर छोटी छोटी मुलं असतील म्हणजे नुकतीच ते खायला प्यायला सुरुवात त्यांनी केलेली आहे अशा मुलांना सुद्धा ही तुम्ही खीर आहे ना ती देऊ शकता. फक्त ह्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता हे अजून चांगली सुगंधित होण्यासाठी इथं मी थोडंसं म्हणजे छोटा 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. त्याचबरोबर केसरच्या काड्या 10 ते 15 मिनिटापूर्वी मी भिजत ठेवल्या होत्या त्या पण इथं टाकून घेते. ह्या ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकल्या तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स आपण तळून ठेवले होते ते पण मी कट करून इथं घातलेले आहेत. सगळ्यात शेवटी मी इथं घेतलेलं आहे ओलं खोबरं. बरेच जण घालत नसतील पण एकदा ओलं खोबरं तुम्ही या खिरीमध्ये नक्की घालून पहा. चवीला चांगली लागते. अतिशय छान अशी तुमची खीर आहे ना ती तयार होईल. जे घालत असतील त्यांना माहीत असेल खोबऱ्यामुळं ह्या खिरीला अजून चांगली चव येते. तर खोबरं टाकल्यानंतर ही खीर आपण परत एकदा हलवून घेऊया. आता ही खीर आहे ना जशी जशी थंड होत जाते तशी तशी ही घट्टसर होते. तर जास्तीचा वेळ न लावता गरम गरमच ही तुम्ही खायला घ्या. जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर माझ्या मते तर ठेवू नका आणि जरी तुम्ही ठेवलीत तर हे मिश्रण आहे ना ते घट्टसर होतं आणि ज्या वेळेला तुम्ही ही खीर खायला घ्याल त्यावेळेला थोडंसं दूध ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही ही खीर खाऊ शकता.
तर खीर तयार करणं अतिशय सोपं आहे. ज्यांना जमत नाही ना ते सुद्धा काही वेळातच तयार करून खाऊ शकतील. एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एखाद्या सणासुदीला किंवा तुम्हाला जर काही गोड खायचं असेल तर या पद्धतीनं ही रव्याची खीर नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया असंच एका छोट्याशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.